सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 31वी. लाडघरचे तामस तीर्थ. श्रोते हो, नमस्कार. आज आपण रात्र 31वी लाडघरचे तामस तीर्थ ही कथा पाहणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला खूप वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी एका वयाला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचे असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतातच. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टी रूपाने तू धर्मच सांगत आहेस श्याम, आणि धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हेही तू दाखवित आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम, सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. म्हणून सांगू, त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास त्यावेळेस तर मला गहीवरून आले हो श्याम. आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही का श्याम? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे रे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे आणि तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही. मी आपल्या बोलक्या डल्पा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्यात. शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. तुम्ही काम करता. राजा, मनातून माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी मजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर लावून नमस्कार करता. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे श्याम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरवले आहे. रात्रीची आठवण ठेवून ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम आणि राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातावर घेतले, हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवित होते, कोणी पायी चालत होते. श्याम, चल परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये.
इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना हो. श्याम म्हणजे उत्कटता. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक तारा येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस आम्ही केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव आहे आणि ते समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते तरी ती पहिल्यासारखी सशक्त नव्हती राहिली. हिंडू फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वावे लागते. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती. दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येत याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडला बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेलीच नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थोर पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावायचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरवरची आत्तेबहीण होती. तिच्याकडे उतरवायचे आम्ही ठरवले. सकाळी 7-8 वाजता पोचू असे आम्हाला वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची वेळ शांत होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हाददायक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुललेली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी आणि माझी आई दोघेजणच होतो. मी व माझी आई आणि मी दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते हो. माझे वय 14-15 वर्षाचे होते तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाले असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो. गाडी मोठी होती. आई माझ्या डोक्यावरून आणि केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवत होती. किती रे भरभरीत शेंडी श्याम, तेल बिल काही लावित नाहीस का कधी? आईने विचारले. परंतु माझे तिकडे थोडे लक्ष होते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेम पाझरती लोचन, सुखावले मन प्रेम पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी, होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती.
मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही झाली वाटते. आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस. माझ्या अंगावरून हात फिरावयास याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असे मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. वाघोली, दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल होत आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत ओप पाहत होती, परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती, तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करत असे. मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. घनदाट या रानात धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, काय रे उठलास? कंटाळलास वाटतं. नी झो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावित आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र परंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तेथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. बागेमध्ये पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळी, नारळी, आगर, मोठा सुखी सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध, मुबलक पाणी व सुंदर हवा, फळा फुलांची रेलचेल आणि दाट झाडी असा सुंदर निसर्ग देखावा तिथे दिसत होता. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीत पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते बरं का. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधी पूर्वी पाहिले नव्हते.
आईने सुद्धा तिला कितीतरी दिवसांनी पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकितच झाली. वहिनी ये, किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत. अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण ग, तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, अगं सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा, तो तो हा हो. तुला नाही का आठवत? बराच की रे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटतं, सुभाताईने विचारले. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर जाता आत्ताच स्नान करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खावणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे स्वयंपाकही तुम्हाला सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच आहात तुम्ही. एवढी आल्यासारखे 8 दिवस राहतेस का, तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? श्रोते हो, इथपर्यंत आम्ही कथेचा भाग इथे पूर्ण करते. यापुढील कथा आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा.